ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 231, अध्याय 10, विभूती योग. श्री गणेशाय नमः. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परं च माम कथयन्तः नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. आपले चित्त निरंतर माझ्यात मग्न करणारे, आपल्या प्राणांना माझ्यात अर्पण करून माझ्यावर जीव लावणारे, परस्परांना माझ्याविषयी बोधज्ञान देत माझे कथा कीर्तन करीत नित्य संतुष्ट असणारे माझे भक्त माझ्यातच रममाण होतात. चित्ते मीची जाहाले मियाची प्राणे झाले, जीवो मरो विसरले बोधाची या भुली. मग तया बोधाचे नि माझे नाचती संवाद सुखाची भोजे, आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. जैशी जवळकीची सरोवरे उचंबळली या कालवती परस्परे, मग तरंगासी धवळारे तरंगची होती. तैसी येर येराची ये मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी, तेथ बोध बोधांची लेणी बोधेची मिरवी. जैसे सूर्य सूर्याते ओवाळिले की चंद्र चंद्रम्या क्षेम दिधले, ना तरी सरिसेनी पाडे मीनले दोन्ही बोघ. तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसाण तरत सात्विकाचे, ते संवाद चतुष्पथी चतुष्पथीचे गणेश जाहले. चित्ताने ते माझेच स्वरूप होतात आणि त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभवाने संतोष पावतात. अशा स्थितीमध्ये आत्मबोधाच्या भुलीमध्ये त्यांना आपल्या जीवन मरणाचा देखील विसर पडतो. मग आत्मबोधाच्या मस्तीमध्ये ते कौतुकाने प्रश्नोत्तर रूप संवादाच्या सुखाने नाचतात. आता एकमेकांशी देवाणघेवाण करण्यासारखे बोधाखेरीज दुसरे काहीच त्यांच्यापाशी नसते. ज्याप्रमाणे जवळजवळची सरोवरे उचंबळली असता त्यांच्यातील पाणी उसळून एकमेकात कालवले व मिसळले जाते आणि मग त्यांच्या तरंगांना जशी तरंगाचीच धवळारे म्हणजे घरे होतात, त्याप्रमाणे ज्ञानी भक्तांना दुसरे ज्ञानी भक्त मिळाले असता आनंदाच्या तरंगांची जणू वेणी गुंफली जाते. तेथे मग आत्मबोध हा आत्मबोधाला आत्मबोधाचाच अलंकार घालून मिरवितो. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, अथवा सरिसेनी म्हणजे योग्यतेने, पाडे म्हणजे सारखे असलेले दोन ओघ म्हणजे ओघ वा प्रवाह एकमेकात मिसळावे, त्याप्रमाणे ज्ञानी भक्त एकमेकांना भेटतात तेव्हा साम्य रसाचा प्रयाग म्हणजे संगम होतो आणि त्यावर अष्टसात्विक भावाचे ओसाण म्हणजे केर कचरा तरंगतो व ते भक्त जणू संवादरूपी चतुष्पथीचे म्हणजे चौकातील जणू गणेशच होतात. तेव्हा तया महासुखाचे निभरे धावोनी देहाची ये गावा बाहेरे, मिया धाले तेणे उद्गारे लागती गाजो. पै गुरु शिष्यांची या एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची या परी त्रिजगती गर्जती सैध. जैसी कमळ कळिका झालेपणे हृदयीची या मकरंदाते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे. तैसेची माते विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरत, मग तया विसरा माझी विरत आंगे जीवे. ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजीही. तेव्हा त्या आत्मज्ञानाच्या महासुखाच्या भरात ते देहरूपी गावाच्या बाहेर पडून धावतात. म्हणजे देह तादात्म्य भावाचा त्याग करतात आणि माझी प्राप्ती झाल्यामुळे परमसुख लाभले अशा उद्गाराने गर्जना करतात. अरे, गुरुने शिष्याला एकांतामध्ये नेऊन ज्या एकाक्षरी मंत्राचा उपदेश करावायचा, तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गर्जनेप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये गर्जना करून सांगतात. ज्याप्रमाणे विकसित झालेली कमळाची कळी आपल्या हृदयीचा म्हणजे अंतरीचा मकरंद राखून कसा ठेवायचा हे जाणत नाही, तर ती राजा असो वा रंक
सगळ्यांना आपल्या सुगंध सुखाची मेजवानी देते. त्याप्रमाणे माझे भक्त विश्वामध्ये माझे गुणगान करीत असतात. माझे वर्णन करण्याच्या संतोषाच्या भरामध्ये ते कथन करण्याचे विसरतात. मग त्या स्थितीमध्ये त्यांचा देहभाव व जीवभाव विरून जातो. अशा रीतीने ज्यांनी प्रेमभावाने मला आपलासा केले आहे, त्यांना दिवस व रात्र यांचे भान राहत नाही. कारण त्यांनी माझ्या प्रेमाचे अव्यंग असे सुख म्हणजे आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान प्राप्त केलेले असते. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.